एक सुरुवात एका नव्या प्रवासाची। गेले अनेक वर्ष माझ्या मनात रेंगाळत असलेला माझा महाराष्ट्र, गडकोट, ऐतिहासिक मंदिरे, स्मारके, गिरीशिखरे, लेणी अशा अनेक विविधतेने नटलेला माझा हा महाराष्ट्र, हा प्रवास आहे याच महाराष्ट्राची विविधता शोधण्याचा। La 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 एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस। आज मी निघालोय तो रायगड जिल्ह्यातील पालीजवळील काही ठिकाणांना भेट देण्यासाठी। नवी मुंबईहून आपण मुंबई पुणे हायवेने खालापूरला एक्सप्रेस हायवेच्या रस्त्याला लागायचे आणि तिथून एक्सप्रेस हायवेने न जाता ब्रिज खालून खोपोली पाली रस्त्याला निघून खोपोलीच्या दिशेने निघायचे। या रस्त्याने 1 किलोमीटर पुढे आलो की पाली फाटा लागतो। या रस्त्याने पुढे पालीच्या दिशेने निघायचे। पनवेलहून खालापूर 29 किलोमीटर, तेथून खोपोली पेंट रस्ता 5 किलोमीटर, तर पाली फाटा 1 किलोमीटरवर आहे। पाली फाट्यापासून साधारण 10 किलोमीटर पुढे आलो की आपण आपल्या पहिल्या ऐतिहासिक ठिकाणाजवळ असलेल्या फाट्याजवळ येतो। या फाट्यापासून फक्त 4 किलोमीटर आत असलेले हे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे उंबरखिंड। येथून एक कच्चा रस्ता आपल्याला या ऐतिहासिक ठिकाणाजवळ घेऊन येतो। मित्रांनो, आज आपण जिथे आलो आहोत ते म्हणजे मराठ्यांच्या लढाईच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 27 लढायांमध्ये भाग घेतला होता त्या 27 लढायांपैकी एक लढाई याच ठिकाणी झाली होती। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा सरदार कारतलब खान याचा समूळ पराभव केला। असे हे ठिकाण म्हणजे उंबरखिंड। या उंबरखिंडीच्या विजयाची आठवण म्हणून हे विजय स्मारक आज इथे उभारले गेले आहे। 2 फेब्रुवारी 1661 रोजी झालेली ही लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे एक उत्तम उदाहरण आहे। मध्ययुगीन नाणेमावळमधील अनेक घाटमार्गांपैकी एक घाट म्हणजे कुरवंडे घाट। याच घाटाच्या खाली ही उंबरखिंड आहे। या खिंडीच्या पाठीमागे उभा असलेला खडा सह्याद्री, बाजूच्या टेकड्या व अंबा नदीचे पात्र, ही सारी भौगोलिक रचना अशी की शत्रूची कोंडी झालीच पाहिजे। या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन छत्रपतींनी मोगलांच्या अफाट सैन्याचा आपल्या मोजक्या सैन्यानिशी संपूर्ण पराभव केला। हा इतिहास इथेच संपत नाही, तर इसवी सन 1781 मध्ये पहिल्या मराठा इंग्रज युद्धात इंग्रज बोरघाटाऐवजी कुरवंडे घाटाच्या मार्गाने घाटमाथ्यावर येऊ नये म्हणून पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके हे उंबरखिंडीत सैन्याचा पहारा देत होते। इसवी सन 1661 साली झालेल्या या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने 2007 साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला।
काही वेळ स्मारकापाशी बसून मी आजूबाजूच्या प्रदेशाचे निरीक्षण करत होतो. महाराजांनी कसे या लढाईचे नियोजन केले असेल याचा अंदाज बांधत होतो. तसेच या लढाईवरून महाराजांचे हेर खाते हे त्या काळी किती सक्षम होते हे देखील स्पष्ट होत होते. बराच वेळ झाला होता. आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. माझा पुढचा प्रवास होता तो याच मार्गावर असलेल्या पेडली गावचा. उंबरखिंडीपासून 17 किलोमीटरवर असणारे पेडली गाव हे इतिहासाच्या एका घटनेचे साक्षीदार आहे. पेडली गावाच्या पुढे आलो की एक उजवीकडे जाणारा फाटा, मग त्यापुढे लागणारा आंबा नदीवरील पूल ओलांडून लगेच उजवीकडे वळून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका समाधीपाशी आपण येतो. मित्रांनो, आज आपण जिथे आलो आहोत ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ सेवक अष्टप्रधान मंडळातील बाळाजी आवजी चित्रे म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांची ही समाधी. सन 1661 साली छत्रपती शिवरायांनी राजापूर जिंकून घेतले. राजापूर लुटीत छत्रपती शिवरायांना गवसलेले नररत्न म्हणजे बाळाजी आवजी चित्रे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केलेल्या चिटणीस पदाला साजेसे कार्य एका निष्ठेने बाळाजी पंतांनी जिवंत असेपर्यंत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्यानंतर राजांविरुद्ध 2 कट रचले गेले. पहिला कट राजाला विष देऊन मारण्याचा, तर दुसरा अकबराची मदत घेऊन सत्तेवरून पायउतार करण्याचा. या कटात अण्णाजी दत्तोपंत, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद अशी 25हून अधिक माणसे गोवली गेली होती. त्यांना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात याच ठिकाणी मृत्यूदंड देण्यात आला. पण या कटात बाळाजी निर्दोष होते हे संभाजी महाराजांना नंतर कळले, म्हणून येथे त्यांची समाधी बांधून दिवाबत्तीची सोय केली. आजही येथील ग्रामस्थ येथे दिवाबत्ती करत आहेत. याच आंबा नदीच्या काठावर असलेल्या समाधीला भेट देऊन मी परत पेडली गावात आलो व येथून 4 किलोमीटरवर आसरे गावात असलेल्या वीरेश्वर मंदिराला भेट द्यायला निघालो. फार कमी लोकांना माहीत असलेले हे आसरे गावातील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिर. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला प्रथम वंदन करूनच आपण मंदिराकडे निघायचं.
अखंडपंथी बांधकाम शैली असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार पहिले बाजीराव पेशवे यांचे सरदार जोशी यांनी केले असल्याचा इथे दाखला मिळतो. बदामीचा किल्ला सर करण्यासाठी जात असलेल्या सैन्याने इथे तळ ठोकला होता. त्यावेळी सरदार जोशी यांनी किल्ला जिंकला तर मंदिराचा जीर्णोद्धार करेन असा नवस केला आणि किल्ला जिंकून आल्यावर पूर्णही केला. पूर्वी या मंदिराचा सभामंडप कौलारू असावा असे येथील विखुरलेल्या अवशेषांवरून वाटते. हे मंदिर पाहताना मनाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. मित्रांनो, खरं तर मला अजून पुढे जायचे होते, पण आकाशात अचानक पाऊस दाटून आला होता आणि माझी तयारी काहीच नव्हती. म्हणून इथूनच मी मागे फिरायचा निर्णय घेतला. या मार्गावरील अजून काही ऐतिहासिक स्थळांना लवकरच भेट देण्याचा मनाशी निश्चय करून मी परतीच्या मार्गाला लागलो.